पावत्या तुमच्या 5 पावत्या 40,000 घेतले 5 पावत्याचे 2,000 रुपये या शेतकऱ्याजवळ विमा कंपनीचे जे सर्वे करतात त्या लोकांना घेतले त्याने ते शासनानं कंपनीचे पैसे भरले ते वेगळे 500 रुपये शेतकऱ्याचे पर डे सर्वे करत असतानाही सुद्धा 50 रुपये या शेतकऱ्याला मिळाले नाही काही शेतकऱ्याला 50 रुपये मिळाले म्हणून जोपर्यंत ही विमा कंपनीवाले इथं येणार नाही तोपर्यंत तहसीलदार साहेबांना आणि कृषी अधिकाऱ्यांना आम्ही इथून हलू देणार नाही जोपर्यंत विमा कंपनीवाले इथं येत नाही आपल्याकडे न्याय देत नाही तोपर्यंत तहसीलदार साहेबांकडे कृषी अधिकाऱ्याकडे 2023 आणि केंद्र सरकारनं शासन निर्णय 2024 वेगळा काढला आता ते 2024च्या शासन निर्णयानं आपल्याला 2023चा विमा दिला आता 2023च्या शासन निर्णयाने दिलं तर शेतकऱ्याला भरमसाठ फायदा होते आणि 2024 नुसार फक्त 50 रुपये 100 रुपये 1000 रुपये 2000 रुपये 1000 रुपयाच्या वर कोणाला विमा भेटत नाही पण आपलं असं म्हणणं आहे की 2023चा आपला विमा आहे तुम्ही 2024च्या शासन निर्णयाचा काही संबंध नाही परंतु आज शेतकऱ्यांच्या धास्ती म्हणा का आपली धास्ती करून म्हणा इन्शुरन्स कंपनीवाले कोणी आलेले सगळ्या शेतकऱ्यांचा जर म्हणणं असेल जोपर्यंत इन्शुरन्स कंपनीवाले इथं येत नाही आपल्याला न्याय देत नाही तोपर्यंत तहसीलदार साहेब आणि कृषी अधिकारी याही ह्या रूममधून आम्ही बाहेर जाऊ देत नाही आम्ही दरवाजे लावून देतो सगळ्या शेतकऱ्यांना काय म्हणणार आणि कृषी अधिकाऱ्यांना इथून आम्ही जाऊ देणार नाही दरवाजे सर्व लावून घ्या कारण की एका शेतकऱ्याच्या इन्शुरन्स कंपनीवाल्यांना 500-500 रुपये पंचनामा करायचे घेतले हे माळेगावचे शेतकरी ते सांगतात स्वतः घ्या सांगा शेतकरी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं।